नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळा म्हटलं की खूप छान आल्हाददायी वातावरण पसरलेलं असतं सर्वत्र. पण त्याचबरोबर काही बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन्सही होताना दिसतात. मग त्यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे सर्दी, ताप, पडसे. सर्दी झाली की खोकला आलाच. मग कफ तयार होतो. मग काही जणांना ड्राय कफ असतो किंवा काही जणांना वेट कफ. म्हणजे काहीमध्ये खोकला आल्यानंतर थोडाफार कफ आहे तो बाहेर पडतो. म्हणजे त्यालाच आपण वेट कफ म्हणू शकतो. आणि काही लोकांना फक्त ठसका येत राहतो. घशामध्ये खवखव होत राहते. मग याला ड्राय कफ म्हणतात. मग अशा आजारांसाठी आपण सुरुवातीच्या काळात काही उपाय करू शकतो, जेणेकरून तुमचा खोकला आहे तो कमी होऊ शकतो. तर याच्यासाठी मी एक उपाय सांगाल, तो म्हणजे गरम एक तवा, लोखंडी तवा किंवा पळी घ्यायची आहे. ती छान गरम करायची आहे आणि त्याच्यावर थोडासा ओवा पसरवायचा आहे किंवा तुम्ही वेलखंड पावडरसुद्धा टाकू शकता. आणि जो काही त्याच्यामधनं वाफ निघणार आहे, तर ती वाफ हळूहळू घ्यायची आहे. शक्यतो रात्री झोपताना ही जर वाफ घेतली आणि तुम्ही झोपी गेलात, तर नक्कीच सकाळी उठल्यानंतर तुमचा जो काही कफ तयार झालेला आहे तो बाहेर पडायला मदत होऊ शकते. आणि असेच घरगुती उपाय आणखीनही तुम्हाला हवे असतील तर नक्की खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.